हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर वीकेंड होता आणि सकाळी लवकर आवरून आम्ही कुठेतरी बाहेर चाललो होतो, म्हणजे की मुलांना वीकेंड असल्यामुळे ट्रेकला घेऊन जायचं होतं। तर आम्ही सगळं आवरून पटकन निघालेलो होतो। तुम्हालाही जर असं कुठे बाहेर जायचं असेल किंवा वन डे ट्रिप करायची असेल तर पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही वन डे ट्रिपसाठी कुठे जाऊ शकताय। तर आम्ही सर्व आवरून नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो कामशेतच्या दिशेने। तर कामशेतच्या दिशेने आपण जेव्हा जातो तिथे खूप प्रकारचे असे गड किल्ले आपल्याला बघायला भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पावसाळा चालू झाला आहे, निसर्गाचं सौंदर्य जे आहे ते आपल्याला बघायला खूप आवडतं। तर तुम्ही बघू शकता इथे काय इथे जरा पाऊस पडलेला असल्यामुळे सगळीकडे थोडंसं हिरवं झालेलं आहे। आणि आपण जर कामशेतला म्हटलं तर कामशेतच्या घाटामध्ये खरंच तर खूप छान हिरवाई असं दिसायला भेटते, बघायला भेटते। तर आम्ही चाललो होतो बेडसे लेणी। जर तुम्हाला ते जायचं असेल तर दोन मार्ग आहे, एक तर तुम्ही रेल्वेने जाऊ शकता आणि बाय रोडही जाऊ शकताय। तरी ते तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही कामशेत स्टेशनला उतरून पवना नगरला जाऊन येथे जाऊ शकताय, आणि तसंच तुम्ही बाय रोड जात असाल तर कामशेतवरनं तुम्ही पवना नगरला जाऊन इथे जाऊ शकताय। तर आम्ही चाललेलो होतो बेडसे लेणीला, तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। तर बेडसे लेणीला तुम्ही जेव्हा जाल तर तेव्हा ते बेडसे असं नावाचं एक गाव लागतं आणि त्याचा तो रस्ता दिसतोय हा कच्चा, तर हा शेवट तुम्हाला लेणीपर्यंत नेऊन सोडतो, कारण की हा रस्ता लेणीपर्यंत जाऊन संपतो। तर तुम्हाला दिसेलच पुढे की तुमचं जे वाहन आहे ते हे पूर्ण लेणीच्या पायथ्याशी जातं। आणि खरं सांगते फ्रेंड, खूप छान अशा ह्या लेण्या आहेत। तुम्ही वन डे ट्रिपसाठी जर पुण्याजवळ कुठून जायचं जर प्लॅन करत असाल तर नक्की बेडसे लेणीचा प्लॅन करा। त्याचे पूर्ण डिटेल्स जे आहे तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तसंच त्याचा गुगल मॅप जो आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कसं जायचंय आणि तुम्ही कसं जाऊ शकताय। तर आम्ही अशा प्रकारे बेडसे लेणीला जाण्याचा प्लॅन केलेला होता। खरं तर आम्ही लॉकडाऊनमध्येच इथे जाण्याचा प्लॅन केला होता, पण तेव्हा ती लेणी बंद होती। तुम्ही बघू शकताय आपण जो आहे ते बेडसे लेणीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। तिथे असं बोर्ड लावलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे त्यांनी टायमिंग दिलेला आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या बेडसे लेणीला भेट देऊ शकताय। आणि तुम्ही जसंही बेडसे लेणीजवळ पोहोचाल तर इथून स्टार्ट टू एंड म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला अशा दगडी ज्या आहेत त्या पायऱ्या आहेत। त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे पावसाळ्यातही घेऊन जाऊ शकताय, कारण की त्याला सौंदर्य जे आहे ते खरंच खूप बघण्यासारखं आहे। आणि इथे मध्यभागी पायरी आहे आणि एका साईडला डोंगर आणि दुसऱ्या साईडला दरी, असा एक व्ह्यू दिसतो। तुम्हाला दिसत असेल इथे जे छोटासा झरा दिसतोय, इथे आता पाऊस नाहीये, त्या पावसाळ्यामध्ये इथे इतके छान धबधबे वाहतात की ते बघायला खूप छान वाटतं आणि मुलांनाही त्याच्यामध्ये खेळायला खूप छान वाटतं। तुम्ही बघू शकता आपल्या लेणीला जाण्यासाठी पूर्णपणे अशा दगडी पायरी आहे आणि वरती गेल्यावर तुम्हाला दिसत असेल की ते गाड्या ज्या आहे आधी सांगितल्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी तुम्ही लावू शकता। त्या पार्किंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। तुम्ही बघू शकताय आपण जेव्हा वरती जातो तेव्हा आपल्याला मस्तपैकी निसर्गाचं सौंदर्य बघायला भेटतं आणि पाऊस जर पडलेला असेल तर हिरवा शालू नेसलेला निसर्ग बघायला कोणाला आवडणार नाही। तर तुम्ही सगळ्या पायऱ्या चढून येण्यासाठी तुम्हाला जवळपास 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि जर लहान मुलं असतील तर अर्धा एक तास लागू शकेल आणि खूप मजा येते ह्या पायऱ्या चढताना, अजिबात दम वगैरे लागत नाही। तर जसंही तुम्ही पायऱ्या चढून वरती याल तर तिथे असं मोठं असं गेट लागतं जिथे की तुम्ही लेणीमध्ये जाण्यासाठी एंटर करू शकताय। तिथे वेळ त्यांनी त्याच्यासाठीच दिली की हे जे गेट आहे वरचं ते बंद असतं, त्याच्यामुळे तिथे वेळ खाली मी दाखवल्याप्रमाणे 9 ते 5 या वेळेतच तुम्ही तिथे जाऊ शकताय। तर तुम्ही ह्या गेटमधनं आतमध्ये गेला की मस्तपैकी अशा डोंगरामध्ये कोरलेल्या अशा तुम्हाला लेण्या दिसत आणि ते बघून खरंच मनाला खूप शांती वाटते, खूप समाधान वाटतं आणि आश्चर्य वाटतं की कसं तेव्हा त्यावेळेस त्या काळामध्ये लोकांनी इथे ह्या ज्या लेण्या आहेत त्या कोरलेल्या असतात। आणि फ्रेंड इथे गेल्यावर आम्ही आमचे चप्पल बुटं काढले होते। खरं तर इथे फक्त बोर्ड लावलेला होता की चप्पल बुटं काढा, पण कोणी काढले नव्हते। पण आम्ही एक ऑब्झर्व केलं, जेव्हा आम्ही आमचे चप्पल बुटं तिथे काढले तर सगळ्यांनी मिळून तिथे आपले चप्पल बुटं बाहेर काढून लेण्यामध्ये प्रवेश केला। तर सगळ्यात महत्त्वाचं पाट्या लावण्याऐवजी कृती करा तर लवकर फरक पडेल। तुम्ही बघू शकताय इथे जे आहे समोर आपल्याला जी बेडशी लेणी दिसते आणि मोठे असे जे खांब आहेत हे 4 असे व्यवस्थित दगडी असे खांब दिसतात आपल्याला। आणि ही जी आहे ती मुख्य लेणी आहे आणि याच्या साईडला जे आहे एक विश्रांतीगृह किंवा एक विहार आहे। तुम्ही बघू शकताय लेण्यांमध्ये जे प्रकार असतात 3 प्रकार असतात, हिंदू लेणी, जैन लेणी, बौद्ध लेणी। आणि बेडसे लेणी जी आहे ही बौद्ध लेणी आहे। तुम्ही बघू शकताय त्याचं जे काम आहे ते खरंच खूप सुरेख केलेलं आहे आणि खूप बघण्यासारखं आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये जे आहे बौद्ध लेणीचं काम खूप छान केल्या प्रकारे कोरलेले आहे आणि समोर जे आहेत ते असे 4 मोठे खांब त्यांनी दगडामध्ये खूप छान पद्धतीने कोरलेले आहेत आणि त्याच्यावरती जी आहे ती डिझाईन केलेली आहे। तर त्या क्षणी मला असं वाटलं की ते नंदी होता एका खांबावर आणि महादेव पार्वती असं त्याच्या बाहेरच्या साईडला एक डिझाईन केलेली होती आणि मुलांना इथे खूप मजा येत होती। आणि तुम्ही फ्रेंड हे बघत आहात हे जे त्याच्या शेजारी जे खांब आहेत
तर हे जवळपास 26 असे खांब आहेत दगडामध्ये कोरलेले. आणि समोर जे आपल्याला दिसते ती एक बौद्ध लेणी आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर छत्री जी आहे, लाकडी छत्री असते याच्यावर, तर ती गायब झालेली आहे. आणि बाकीचे जे अवशेष आहेत ते तसेच राहिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही जी लेणी दगडात बांधल्यामुळे आतमध्ये गेल्यावर इतकं थंड वातावरण होतं. जर तुम्ही बाहेरून पायऱ्या चढून जर दमले असाल आणि जेव्हा तुम्ही या लेणीत प्रवेश कराल तर खूप छान वाटतं, खूप थंडावा मिळतो ह्या लेणीमध्ये गेल्यावर. बाहेर किती ऊन असलं तरी ह्या दगडांच्या लेण्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा खूप छान थंडावा असा वाटतो आपल्याला तिथे गेल्यावर. आणि तुम्ही बघू शकता खांबांच्या सगळ्यात वरती टॉपला जे आहे त्यांनी अशा छानपैकी अशा मूर्त्या कोरलेल्या आहे आणि खूप बारीक बारीक असं त्यांनी नक्षीकाम आहे पूर्ण खांबावर. आणि बेडसे लेणीच्या साईडला जे आहे ते असं एक विहार आहे, विश्रांतीगृह त्यांच्या शिष्यांसाठी केलेलं. आणि माझ्यासोबत तुम्हाला माहितीच आहे संकल्प होता आणि संकल्पाला ब्लॉग करायला खूप आवडतं, तर तो इथे थोडीशी माहिती देणार आहे की इथे नक्की जे विहार दिसते किंवा हे जे विश्रांतीगृह आहे ते कसं आहे आणि इथे काय काय आहे तिथे. स्वागत आहे तुमचं आता आमच्या चॅनलमध्ये. आता मी तुम्हाला दाखवते इथे काय काय असतं. चला आपण क्यूज बघायला आलेलो आहे. आणि आता चला बघूया कोणते क्यूज असतात. आणि आम्ही तुला आहे ना, आणि आम्ही तुम्हाला हे बी दाखवणार की ना कसे असतात आणि ना रूम्स किती असतात. सगळे जे आहे ना ते सगळे एकदम मस्त आहे. त्याला दाखवूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण असं बघू शकता की असे दगडाचे रूम्स आहे. आणि याच्या आतमध्ये पहिले लोक पैसे हे दोन ध्यान करण्यासाठी ध्यान बघा एकदम मस्त रूम्स आहे. खूप थंड आहे, दगडांचे बनलेले आहे सगळे. आणि आतमध्ये उभी आहे ना सगळी दगडाची. हे झोपायचे बेड्स आहे सगळे दगडाचे आहे आतमध्ये. चला हे पहा आता आपण आहे ना पहिली खोली चाललोय. हे पहा ही अशी खोली असते. हे पहा दिसली का, ही पूर्ण छोटीशी खोली आहे. या खोलीमध्ये काहीच नाही, फक्त आहे ना एक बेड आहे. पण ए साईडला हे पहा ही अशी हे दगडांची असे हे असता बेड असता. तर फ्रेंड तुम्हाला संकल्पने सांगितल्याप्रमाणे ह्या विहारामध्ये जवळपास छोट्या छोट्या खोल्या होत्या आणि त्याच्यामध्ये झोपण्यासाठी असा जो आहे तो दगडी असा बेड होता. आणि खरंच याच्यामध्ये खूप थंड वातावरण होतं. इथे एसीची किंवा फॅनची काही गरज नव्हती. तर इथे ज्या रूम्स होत्या त्या खरंच खूप छान होत्या. दगडी जरी असल्या तरी आणि छोट्या जरी असल्या तरी त्या खूप छान होत्या. आणि हे सर्व असं सौंदर्य बघून आम्ही परत निघालेलो होतो आणि मुलांना इथे खूप मजा आली. तुम्हाला जर वन डे ट्रिपसाठी जर कुठे प्लॅन करायचं असेल तर नक्की बेडसे लेणीला तुम्ही भेट देऊ शकताय. आणि वन डे ट्रिपसाठी तुम्ही तुमच्या मुलांना इथे घेऊन येऊ शकताय. पावसाळ्यात जर याला तर इथलं निसर्ग सौंदर्य बघायला तुम्हाला खूप मजा येईल. तर संकष्टीने ना हे असं पानाचं हे केलंय, टोपी केली आहे, ऊन लागतंय म्हणून. हा संकष्टी, चलो किडे तर नाही ना? नाही नाही नाही, जा खाली पण. सुंदर अशी बेडसे लेणी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वन डे ट्रिपसाठी प्लॅन करत असाल तर प्लीज इथे जाण्याचा प्रयत्न करा. आणि तसेच माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग असेच ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग आणि वन डे ट्रिपसाठी कुठं जायचं असेल हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून असेच व्हिडिओ बघत राहा. आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.